आम्ही 3 दलिंदर एमपीसी सोडून शिपना कॉलेजवर कसे काय? तुम्ही म्हणसान इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली की काय रे बा? चला दाखवतो सुरुवात पासून. सकाळी उठल्या पहिले खासखुसचा कार्यक्रम आटपून घेतला. मग सुरू केली आपली पोजिंग प्रॅक्टिस. कॉम्पिटिशन मुळे आपल्याला रोज पोजिंग प्रॅक्टिस करायला लागते. मागच्या वेळेला आपला एका पॉईंटनं गेम झाला होता. एक पॉईंट जर असता तर आपण टॉप 3 मध्ये असतो. तरी पण 4th प्लेस लागलं म्हणा. मग काय फटाफट रेडी होऊन 3 आतंकवादी निघालो आम्ही दर्यापूरला जायसाठी. दर्यापूरला येऊन पहिले आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस करणं होती. मग काय फटाफट टायपिंग प्रॅक्टिस आटपून घेतली. लालपरी पकडून निघालो आम्ही अमरावतीला जायसाठी. गडी तर म्हणे आज बस मीच चालवतो म्हणे. म्हटलं आपल्याला अमरावतीला जाणं आहे रे. म्हटलं बा स्वर्गात नाही जाणं, शहरात येत नाही तर हा ट्रॉफिकचा वेगळाच कार्यक्रम आहे रे बा. याच्यापेक्षा आपलं गाव पुरलं. कधी या न कधी जा, फक्त रस्ता बेस्ट टेक्नॉलॉजीचा बनवला आहे तेवढं फक्त पाहा लागते. अमरावती झालं की आपल्याला अंबाजीवर यास लागते. मंदिरात आल्या पहिले दर्शनाचा कार्यक्रम आटपून घेतला. या मंदिरात अजून पण ती गुफा आहे ज्या गुफेतून कृष्ण आणि रुक्मिणी पडून गेले होते. मग काय दर्शन करून पोट म्हणे मालिक जहा भी जाएंगे वहा खाएंगे. जेवणी जीवन आहे म्हणे, बाकी काही राहिलं चालेल पण जेवण नाही राहिलं पाहिजे. मग काय जेवण करून निघालो आम्ही शिपना कॉलेजवर जायसाठी. कारण की शिपना कॉलेजवर आहे आपला टायपिंगचा पेपर. आपला टायपिंगचा स्पीड तर फुल आलेला होता पण कॉलेज पाहून अर्धी होती फाटली. पेपर देऊन निघालो आपण घरी जायसाठी. तेवढ्यातच कॉलेजच्या गेटवर दादा भेटले. मी तुमचे व्हिडिओ पाहत असते. व्हिडिओ बनवून बाकी काही कमाल नाही कमाल ते माहित नाही, पण हे प्रेमाचे माणसं कमावले हे मात्र नक्की. लालपरी पकडून डायरेक्ट आलो दर्यापूरमध्ये. दर्यापूरून आपली पॅशन उचलली, निघालो डायरेक्ट घरी जाण्यासाठी. आज आपले 5 ने 10 ने डायरेक्ट 25 फॉलोअर वाढले. त्यांना 2 ट्रक भरून धन्यवाद. आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.